संवैधानिक नवीन 3 कायदे. डोणगाव पोलीस स्टेशनद्वारा नवीन कायद्याची माहिती. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्षर संहिता, भारतीय न्याय संहिता. प्रतिनिधी भागवत जाधव. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते. डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये नवीन कायद्यासंदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी या कार्यशाळेमध्ये दिवाणी व फौजदारी न्यायालय मेहकरचे ॲडव्होकेट देशमुख साहेब व ॲडव्होकेट आखाडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी नवीन कायदे भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, भारतीय साक्ष संहिता 2023च्या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली. तसेच डोणगावचे ठाणेदार माननीय नागरे साहेब यांनी प्रास्ताविक भाषण केले, तर आभार माननीय दुय्यम ठाणेदार साल्वे साहेब यांनी मानले. यावेळी या मीटिंगला राजेंद्र पडसकर, माजी कृषी सभापती संजय आखाडे, माजी सरपंच चरण आखाडे, विद्यमान सरपंच श्याम इंगळे, उपसरपंच भागवत जाधव, अशोक पडसकर, हामिद मुल्लाजी, मुरलीधर लांबाडे यांच्यासह शांतता समिती सदस्य, पोलीस पाटील बांधव व पत्रकार बांधव तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह करता प्रतिनिधी भागवत जाधव. अशा सामाजिक आणि असामाजिक तत्वावर असलेल्या विविध बातम्यांकरिता चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. अपडेटकरिता लाईक करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. केला होता त्यांना आता आपली जी सत्ता आहे ती मजबूत करण्यासाठी युनिफॉर्म क्रिमिनल कोड आणण्याचा प्रयत्न केला. 1935 मध्ये जे आहे IPC म्हणजे IPC जो इंडियन पिनल कोड म्हणतो आपण, त्या IPCला त्याचा ड्राफ्ट बनवण्याची सुरुवात झाली आणि 1960 साली तो ड्राफ्ट अप्रूव्ह होऊन आपल्या इथं कायदा हा लागू झालेला आहे. आणि 1960 ते 1972च्या दरम्यान भारतीय इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, क्रिमिनल प्रोसिजर कोड पोलिसांना जे खूप वेळामध्ये नाही का हे दिलेले सध्या आता म्हणजे खूप जास्त मार्ग मोकळे करून दिले नवीन कायद्यामध्ये. आणि नवीन कायद्याचा म्हणजे आता असा उपयोग होणार आहे की आता समजा 6 महिने झालेले आहेत, 8व्या महिन्यात चालू झाले, तर 6 महिने जवळपास नवीन कायदा